क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 19 जानेवारीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. ही सिरीज UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे केंद्रीय दक्षता आयोग. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे सिरीज आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारले गेला प्रश्न, नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक EPI 2024 मध्ये कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर तो राज्य आहे आपला महाराष्ट्र राज्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होता. आता आपण पाहूया आजचे प्रश्न. DRDOने मॅन पोर्टल एंटी टॅग गाइडेड मिसाईल MPATGM ची यशस्वी चाचणी कुठे घेतली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 अहिल्यानगर महाराष्ट्र येथे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. DRDOने मॅन पोर्टेबल एंटी टॅग गाइडेड मिसाईल ची यशस्वी चाचणी महाराष्ट्रात अहिल्यानगरमध्ये घेण्यात आलेली आहे. केव्हा घेतली? 11 जानेवारी 2026 रोजी. ही तिसऱ्या टप्प्याची थर्ड जनरेशनची स्वदेशी बनावटची फायर अँड फॉरगेट मिसाईल प्रणाली आहे. या मिसाईलने टॉप टॅग क्षमतेचे प्रदर्शन करत एका धावात लक्ष्य अचूक वेधलं जातो. विकास हे क्षेत्रस्थान DRDOच्या हैदराबाद येथील संरक्षण संशोधन आणि विकास शाळेने DRDLने विकसित केलेलं आहे. तर ही महत्त्वाची माहिती आहे याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, आरोग्य योजनेच्या लाभार्थींसाठी परफेक्ट मेडिक्लेम आयुष विमा कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? तर तो मंत्रालय आहे ऑप्शन क्रमांक 4 अर्थ मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज होऊ शकता. तर हे मंत्रालय तुम्हाला असं वाटू शकतो की हा प्रश्न आरोग्य मंत्रालय या आयुष्य मंत्रालयाशी संबंधित आहे, पण हा मंत्रालय अर्थ मंत्रालय आहे. तर ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय लोकपाल दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर तो 16 जानेवारीला साजरा करण्यात येतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे दिन विशेष दिवस असतात ते माहिती लक्षातच ठेवा, कारण की वारंवार एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न येतात. तर ही माहिती तुम्ही लक्षातच ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत तिबेट सीमा पोलीस म्हणजे आपण त्याला काय म्हणतो ITBP च्या महासंचालक DG पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर शत्रुजित सिंग कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. भारत तिब्बत सीमा पोलीस ITBP चे महासंचालकपदी शत्रुजित सिंग कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने 14 जानेवारी 2026 रोजी त्यांचे नियुक्तीचे आदेश जाहीर केले. हरियाणा कॅडरचे 1990 बॅचचे वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. ते त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत या पदावर कार्यरत राहतील. बदली, त्यांची प्रवीण कुमार यांची जागा घेतली असून प्रवीण कुमार आता सीमा सुरक्षा दल BSFचे महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कपूर यांनी यापूर्वी हरियाणा पोलीसचे महासंचालक DGP म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, सर्वोत्तम AI सोबत भागीदारी करून भारतातील पहिलं सार्वभौम AI पार्क कुठे स्थापन केलं जाईल? तर ती तामिळनाडूमध्ये स्थापित केलं जाईल. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर याच क्वेश्चनवर बेस हा पण प्रश्न आहे, भारतातील पहिलं सार्वभौम सॉव्हरीन AI पार्क कुठे स्थापन केलं जाणार आहे? तर ते चेन्नई इथे स्थापन केलं जाणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. भारताचे पहिलं सार्वभौम AI पार्क चेन्नई तामिळनाडूमध्ये. स्थान चेन्नई आहे. तामिळनाडू सरकार आणि सर्वम AI कंपनी याद्वारे. दिनांक 13 जानेवारी 2026. गुंतवणूक 10,000 कोटी 5 वर्षात. रोजगार निर्मिती 1,000+. मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी करारावर स्वाक्षरी केली.
सर्वम AI कंपनी बँगलोर आधारित भारताची AI कंपनी इंडिया AI मिशन अंतर्गत सॉवरिन LLM विकसित करणार आहे. सॉवरिन AI म्हणजे काय? देशातली विकसित, नियंत्रण आणि वापरात असलेली AI प्रणाली. डेटा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॉडेलवर पूर्णपणे देशांतर राज्य नियंत्रण. तर ही महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न. 2026च्या पर्यावरणीय कामगिरीसाठी प्रतिष्ठित टायलर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर तो पुरस्कार डॉक्टर टोबी केअर्स यांना प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न. तर 16वी एशियन संरक्षण मंत्रालयाची बैठक ADMM प्लस दहशतवाद विरोधी कार्यगटची बैठक कुठे सुरू झाली? तर त्यांची बैठक नवी दिल्ली येथे सुरू झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न. केंद्रीय दक्षता आयुक्त CVC म्हणून 16 जानेवारी 2026 रोजी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रवीण वरिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. प्रवीण वरिष्ठ यांची दक्षता आयोग CVC म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. CVCला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. नाव प्रवीण विशिष्ट ते बिहार कॅडरचे 1991 बॅचचे IAS अधिकारी आहेत. नियुक्तीची तारीख 16 जानेवारी 2026. कार्यकाळ 4 वर्षे किंवा 65 वर्ष पूर्ण होईल तोपर्यंत. CVC बद्दल आपण माहिती पाहूया. केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003 द्वारा वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. स्थापना 1964. भ्रष्टाचार प्रतिबंधक सतनाम समितीच्या शिफारस अनुसार सतनाम समितीने शिफारस केव्हा केली? 1962 आणि 64 या दरम्यान त्यांनी शिफारस केलेली आहे. तर ही महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षातच ठेवा. मुख्यालय नवी दिल्ली. कार्यकाळ भ्रष्टाचार विरोधी तपास करणं. तर ही महत्त्वाची माहिती आहे CVC बद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. भारताच्या 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर होण्याचा मान कोणाला मिळाला आहे? तर हा मान आर्यन वारशणे यांना मिळाला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. भारताच्या 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वारशेणे 21 वर्षाच्या स्पर्धा आंतरिक मार्गेन मेमोरियल आर्मेनिया इथे पार पडली. दिल्लीमधील 8वा GM ग्रँडमास्टर. हे पण लक्षात ठेवा. पहिला ग्रँडमास्टर कोण होता? तर विश्वनाथ आनंद. पहिली महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी. पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर M विजयलक्ष्मी आणि सर्वात युवा ग्रँडमास्टर D गुकेश. तर ही महत्त्वाची माहिती आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या जी चाला घोडामोडीच्या प्रश्नाची सिरीज आहे तिथे आपण एक एक्झाम पॉईंट म्हणून एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे केंद्रीय दक्षता आयोग. नुकतेच CVC म्हणून प्रवीण विशिष्ट यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आपण याबद्दल माहिती पाहूया CVC बद्दल. केंद्रीय दक्षता आयोग सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणजे काय आणि उद्दिष्ट? भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि सरकार प्रशासनात पारदर्शकता व सत्यनिष्ठा राखण्यासाठी स्थापना करण्यात आलेली ही भारताची सर्वोच्च संस्था आहे. स्थापना सतनाम समितीच्या 1962 आणि 64 शिफारशीनुसार 11 फरवरी 1964 रोजी केंद्र सरकारने या आयोगाची स्थापना केली. 2003 मध्ये संसदीय कायदा मंजूर करून CVCला वैधानिक स्टॅच्युटरी बॉडी म्हणून दर्जा दिलेला. प्रमुख वैशिष्ट्य आणि रचना. या आयोगामध्ये एक केंद्रीय दक्षता आयुक्त अध्यक्ष आणि जास्तीत जास्त 2 दक्षता आयुक्त सदस्य असतात. निवड प्रक्रिया. याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती मार्फत केली जाते. यासाठी 3 सदस्य समितीची शिफारस करतात. तर 3 सदस्य समितीमध्ये कोण कोण असतात? पंतप्रधान असतात, केंद्रीय गृहमंत्री असतात आणि लोकसभेचे विरोधी पक्षाचे नेते असतात. कार्यकाळ. दक्षता आयुक्तांचा कार्यकाळ 4 वर्ष किंवा 65 वर्ष
पूर्ण होईपर्यंत जे आधी असेल ते असतो. निवृत्तीनंतर ते केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही पदावर पुन्हा रुजू होऊ शकत नाही. सीव्हीचे मुख्य कार्य भ्रष्टाचाराची चौकशी करणं, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचारी विरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रारची चौकशी करणं, सीबीआयवर देखरेख, लाचलुचपत प्रकरणात सीबीआयचे कामकाजावर देखील लक्ष ठेवण्याचा अधिकार सीव्हीसीकडे आहे. सल्ला देणं, केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि शिस्तभंगविषयी प्रकरणांमध्ये पण सल्ला देतो. सतर्कता, व्हिजिलन्स, सर्व मंत्रालय आणि विभागामधली दक्षता कामाचा आढावा घेणं ही सीव्हीसीचं कार्य आहे. महत्त्वाची मर्यादा. आता कोणकोणती मर्यादा आपण सीव्हीसीवर आहे ते पाहूया. सीव्हीसी हे केवळ एक सल्लागार संस्था आहे. त्यांनी दिलेल्या सल्ल्यावर अंतिम निर्णय केंद्र सरकारचा असतो. सीव्हीसीकडे स्वतःची स्वतंत्र चौकशी यंत्रणा नाही. ते चौकशीसाठी सीबीआय किंवा संबंधित विभागाचे मुख्य दक्षता अधिकारीवर अवलंबून असतात. हा केवळ आयोग केंद्र सरकारच्या अखेरीत येणाऱ्या प्रकरणाची चौकशी करतो, राज्य सरकारच्या नाही. मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय नवी दिल्ली इथे आहे. बोद्धवाक्य काय? सतर्कता आणि समृद्धी. व्हिजिलन्स इज प्रॉस्पेरिटी. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो सीव्हीसी बद्दल, कारण की आता नुकतेच सीव्हीसी नियुक्त झाल्यामुळे तुम्हाला एक्झाम पॉईंटमध्ये हा करंटचा विषय खूप महत्त्वाचा आहे. तर ही माहिती तुम्ही लक्षातच ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सिरीजमध्ये एक प्रश्न तुमच्यासाठी विचारण्यात येते. तर क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी आहे, कारण की तुमची प्रॅक्टिस व्हावं म्हणून, आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलला कंटिन्यू फॉलो करतात त्यांना नक्कीच हा प्रश्नाचं उत्तर येईलच. जर ज्या विद्यार्थ्यांना याच्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही आहे तरी त्यांनी ट्राय करावा, कारण की ट्राय करायला हरकत नाही. आपण पुढल्या व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती पाहणारच आहोत. तर चला आजच्या क्वेश्चन ऑफ द डे आपण पाहूया. पुणे ग्रँड टूरसाठी स्वच्छंदा दूत ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे सचिन तेंडुलकर, ऑप्शन क्रमांक 2 आहे विराट कोहली, ऑप्शन क्रमांक 3 आहे महेंद्रसिंग धोनी आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे रोहित शर्मा. याबद्दल माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. जर माहिती नसेल तरी पण ट्राय करायला हरकत नाही. आपण याचा आन्सर पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही सिरीज जे लॉन्च केलेली आहे, चालू घडामोडीच्या प्रश्नाची सिरीज. ही सिरीज तुम्हाला कशी वाटेल नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.